ठाणे शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न। ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण करण्याच्या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ओवळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले। यावेळी ठाणे महापालिकेचे अधिकारी व भागातील संदीप डोंगरे, रवी घरत, भगवान देवकाते, हेमंत खांडेकर यांच्यासह माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या भरघोस निधीतून ठाणे शहरातील विविध भागात जलतरण तलाव, समाजभवन, स्मशानभूमीचे लोकार्पण करण्यात आले। सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सर्वांचा एकत्रित विकास साधण्यासाठी 80% समाजकारण व 20% राजकारण या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित कार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्याऐवजी वर्षातील 365 दिवस सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। जलतरण तलावांचे लोकार्पण आनंदनगर ठाणे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम व ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे 2 जलतरण तलावांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले। या आधुनिक जलतरण तलाव प्रकल्पाची निर्मिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकार झाली आहे। कार्यक्रमाच्या निमित्ताने स्थानिक नागरिक, पदाधिकारी व मान्यवर यांच्या मोठ्या उपस्थित होते। शहरातील नागरिकांसाठी आरोग्य, क्रीडा व जलतरणाच्या सोयीसुविधा वाढाव्यात या उद्देशाने हे प्रकल्प उभारण्यात आले असून आधुनिक तांत्रिक सुविधा असलेले हे जलतरण तलाव परिसरातील क्रीडा क्षेत्राला नवीन दिशा देणार आहेत, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले। फुटबॉल टर्फची निर्मिती। फुटबॉल टर्फ महापालिका क्षेत्रामध्ये अनेक फुटबॉल प्रेमी असून फुटबॉल खेळाच्या प्रशिक्षणासाठी योग्य मैदान व जागा उपलब्ध नसल्याने क्रीडाप्रेमींची प्रचंड कुचंबना होत होती। त्यामुळे क्रीडाप्रेमींनी याबाबत केलेल्या मागणीमुळे स्थानिक आमदार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे मागणी केली। या ठिकाणी फुटबॉल टर्फ बरोबर नायलॉन नेट, लँडस्केपिंग, चेंजिंग रूम, शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आकर्षक प्रवेशद्वार इत्यादीची निर्मिती करण्यात आली आहे। फुटबॉल खेळत असताना खेळाडूंना इजा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते। आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या फुटबॉल टर्फला चारही बाजूंनी लोखंडी जाळी असून पूर्णपणे रबरी सौलिंगमुळे खेळाडूंना कुठल्याही प्रकारे इजा होणार नाही। त्याचबरोबर मैदानाच्या चोहोबाजूंनी फ्लड लाईटची व्यवस्था असल्याने रात्री 10 वाजेपर्यंत सुद्धा या ठिकाणी खेळाडूंना सराव करता येऊ शकेल आणि प्रत्येक फुटबॉल टर्फच्या ठिकाणी प्रशिक्षित प्रशिक्षकांची सोय असल्याने फुटबॉलच्या नियमावलीनुसार या ठिकाणी खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाईल। त्यामुळे ठाणे शहरातून भविष्यामध्ये पेलेसारखे जागतिक दर्जाचे फुटबॉल खेळाडू निर्माण होतील अशी अपेक्षा मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली। अत्याधुनिक स्मशानभूमी। माजिवडा येथील जुन्या स्मशानभूमीत अनेक गैरसोयी असल्याने अंत्यविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सर्व सुविधा मिळण्याकरिता जुन्या झालेल्या सर्व स्मशानभूमींचे अद्ययावत पद्धतीने सुशोभीकरण करून त्यात गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या बसवल्या जाव्या व संपूर्णपणे स्मशानभूमीचे नव्याने सुशोभीकरण व्हावे यासाठी स्थानिक आमदार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रयत्नशील होते। ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून अनेक स्मशानभूमीच्या परिसरात नागरीकरण झालं आहे। पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने लाकूड जाळून अंत्यसंस्कार केले जातात, त्यामुळे तेथील राखेचा, धुराचा, वासाचा नागरिकांना त्रास होतो। स्मशानभूमीमधून राखेचे धुलीकण उडतात, अनेकांच्या घराच्या खिडकीवर एसीवर बसतात, त्यामुळे स्मशानभूमीच्या परिसरात प्रदूषण होत असल्याच्या तेथील नागरिक तक्रार करत होते। तसेच इलेक्ट्रिक म्हणजेच विद्युत दाहिनी बसवल्यास त्यावर वीज बिलाचा खर्च अधिक होतो। त्यामुळे ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी आता स्मशानभूमींचे नूतनीकरण करताना CNG LPG गॅस दाहिनी मशीन बसवण्यात आली आहे। त्याचवेळी तेथे स्मोक न्यूसन्स एबेटमेंट सिस्टीम म्हणजेच धुराचा उपद्रव कमी करणारी यंत्रणा बसवली आहे। या यंत्रणेमुळे अग्निसंस्कार झाल्यानंतर प्रदूषण होत नाही, म्हणजेच बॉयलरमध्ये धूर व राखेचे कण जातात, त्याचे शुद्धीकरण त्या मशीनमध्ये होते व शुद्ध झालेली हवा 30 मीटर उंच चिमणीमधून शुद्ध करून बाहेर फेकली जाते। या आधुनिक यंत्रणेमुळे 80% वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल। स्मशानभूमीला संरक्षक भिंत व प्रवेशद्वार, आतमध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्यांची बैठक व्यवस्था, अंत्यविधी हॉल, शंकराचे मंदिर, स्मशानभूमी परिसरात गार्डन व लँडस्केपिंग, आतमध्ये प्रकाश व्यवस्था व पाण्याची सुविधा, डिलक्स स्वच्छतागृह, प्रार्थना हॉल,
पार्किंगची सुविधा, स्मशानभूमीमध्ये पेवर ब्लॉक, नातेवाईकांच्या आंघोळीची सोय, सोलार दिवे व सोलार बंब अशा सर्व सुविधा सुशोभीकरणात केल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी CNG गॅस पुरवठा आहे तेथे CNGवर दाहिनीची सोय केली आहे, तर जिथे CNG नाही तिथे LPG गॅसवर दाहिन्या चालवल्या आहेत. गॅसवर चालणाऱ्या दाहिन्यांमुळे खर्चही अर्ध्याने कमी होईल, तसेच प्रदूषणही होणार नाही. या सर्व स्मशानभूमीमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे 2 मशीन लागले असून संपूर्ण सुशोभीकरण केले आहे. विकास कामाबरोबरच वर्तकनगर येथील वारकरी भवनाचे भूमिपूजन व सामाजिक सभागृहाचे लोकार्पण, लोढा पॅराडाईज उद्यानाचे लोकार्पण संपन्न झाले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या ठाणे महापालिका हद्दीतील ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीतून ह्या वर्तकनगर परिसरातीलच त्याचबरोबर वसंत विहार, लोकपुरम, म्हाडा वसाहत आणि घोडबंदर परिसरातील वाघवेळ गाव, आनंदनगर, हैदरपाडा, नागला बंदर ह्या परिसरामध्ये अनेक विकास प्रकल्प आता मंजूर झालेले आहेत. त्याचं काही भूमिपूजन झालेलं आहे, काही प्रकल्पाचं लोकार्पण झालेलं आहे. अनेक तरण तलावाचं आज आम्ही लोकार्पण करतोय, फुटबॉल टर्फचं लोकार्पण करतोय. आता ह्या वर्तकनगर मध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा फार दिघे साहेबांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी वारकरी भवन आधी उभारलं होतं, त्या वारकरी भवनाची परत पुनर्निर्मिती आम्ही करतोय. करोडो रुपयासाठी निधी शिंदे साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आमचा जो वारकरी संप्रदाय आहे त्या संप्रदायाला ज्या ज्या काही सुविधा पाहिजे आहेत त्या सुविधा देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची असल्या कारणानं, परिवहन मंत्री म्हणून माझी असल्या कारणानं आणि आमच्या राज्य शासनाची असल्या कारणानं त्यांना ज्या ज्या सुविधा ह्या परिसरामध्ये पाहिजे त्या सगळ्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे आणि तशा प्रकारची आम्ही तरतूद करून आज याचं भूमिपूजन केलेलं आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील हे वारकरी भवन गेल्या अनेक वर्षापासून सुपरिचित आहे सगळ्यांना, म्हणजे लोकमान्य नगर, शास्त्रीनगर, वर्तकनगर व आसपासच्या परिसरातील जनतेला आणि प्रामुख्याने आमच्या वारकरी संप्रदायाला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. वर्तकनगर मध्ये एक समाज मंदिर जुनं जे होतं ते समाज मंदिर मोकळीस आलं होतं, ते तोडून आज एक दुसरं समाज मंदिर मी माझ्या निधीतून बनवलेलं आहे, त्याचंही लोकार्पण करतोय आणि विविध प्रकल्प आहे, उद्यानं आहेत. म्हणजे ठाणे महापालिका हद्दीतील सर्वसामान्य जनतेला ज्या काही सुविधा पाहिजे त्या सुविधा ह्या विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मी देतोय आणि ह्या परिसरातील जनतेनं मला एकदा, दोनदा, तीनदा नव्हे तर 4 वेळा या विधानसभेवर पाठवल्या असल्या कारणानं समाजातील सगळ्या स्तरातील सगळ्या जनतेला ज्या काही नागरी सुविधा हव्यात त्या सुविधा देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून आज सगळे लोकार्पण आणि भूमिपूजनाचा हा कार्यक्रम आहे. निवडणूक आयोगानं बैठक ठेवलेली आहे आणि ज्या पद्धतीनं मतदार याद्यांची 10 तारखेला त्या प्रकाशित करणार आहेत, 22 तारखेपर्यंत प्रभाग निहाय मतदार याद्या सुद्धा त्या देणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या दृष्टिकोनातून जर काही शक्य झालं तर मला असं वाटतं 15 ते 20 तारखेच्या दरम्यान ही आचारसंहिता लागू शकते आणि साधारणतः 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान निवडणुका कधीही लागू शकतील. परंतु शेवटी आमची शिवसेना आहे. शिवसेना काही निवडणुका तोंडावर घेऊन काही विकास करत नसतं. आम्ही 365 दिवस सर्वसामान्य जनतेमध्ये असतो, 24 तास जनतेमध्ये राहण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे अनुयायी म्हणून आम्ही सगळं करत असतो. त्यामुळे निवडणुका आज लागल्या काय, उद्या लागल्या काय किंवा परवा लागल्या काय आम्हाला त्याने काही फरक पडत नाही. आमचे शिवसैनिक हे 365 दिवस निवडणुकीला सामोरं जायला सज्ज असतात. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तळागाळातला हा कार्यकर्ता आपलं नशीब आजमावत असतो. राजकीय संधी त्याला मिळाल्यानंतर तो ते संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करत असतो. काही ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये लढलेलो आहे, काही ठिकाणी वेगळे लढलेलो आहे, काही ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये युती केलेली आहे, तर काही ठिकाणी आमच्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युती केलेली आहे. त्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया ह्या राज्यातून सगळ्या ठिकाणच्या आहेत. परंतु आता 31 तारखेला कळेल की जो निवडणुकीमध्ये 75% पेक्षा जास्त जागा ह्या महायुतीला झालेल्या दिसतील तुम्हाला. बघा, ह्या फक्त बातम्या आहे, कपोकल्पित बातम्या आहे. काही लोक आर्थिक गोष्टींचा विचार करून इकडनं तिकडे पक्ष बदल हे करत असतात. परंतु शेवटी ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे. मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही या जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि आज उपमुख्यमंत्री असताना ते ज्या पद्धतीनं सर्वसामान्य शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. हा जिल्हा जो आहे तो आधी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला होता, तर तो आता एकनाथ शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे.
कोणी किती इकडनं तिकडे उड्या मारल्या तरी एकनाथ शिंदे साहेबांना आणि शिवसेनेला काही फरक पडणार नाही। या सर्व महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार हो असं काही। शेवटी बघा, मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात काही बैठकी घेतली होती आणि बैठक घेतल्यानंतर कोणी कोणाचा पक्षातला इकडनं तिकडे जाता कामा नये किंवा याचा पक्षातला कार्यकर्ता हा दुसऱ्या पक्षात जाता कामा नये अशी भूमिका घेतली होती। आता काल काही गोष्टी ज्या आता म्हणजे कशा घडल्या याची मला कल्पना नाही, पण मुख्यमंत्री निश्चितपणे या प्रकरणावर जातीनं लक्ष देतील आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला जो न्याय अपेक्षित आहे तो न्याय देतील। मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, बघा ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त राज्यामध्ये 3च नेते फिरत होते। एक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि प्रसार करत होते, अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन करत होते, तर एकनाथ शिंदे साहेब पायाला ढेगरी बांधून 53 सभा त्यांनी पुढल्या गेल्या 10 दिवसामध्ये घेतलेल्या हा सुद्धा एक इतिहास आहे। त्यामुळे कुणीही काही वल्गना करू नये। त्यांना जर असं बोलायचं असतं तर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या निवडून येण्यासाठी कोण उतरलाय मला सांगा। ठाकरे बंधू कुठे प्रचारात दिसले नाही, काँग्रेसचे नेते प्रचारात दिसले नाही, शरद पवारांचे सुप्रियाताईपासून कुठेही प्रचारात दिसले नाही। यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं। आम्ही मात्र आमच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं आणि त्या बळामुळे सगळीकडे आमचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते ते निवडून येणार। आता निवडून येण्यापूर्वी पैशाचा वगैरे वापर केला ही त्यांची जी वल्गना आहे ते 21 तारखेच्या निकालानंतर काय ते म्हणतात हे स्पष्ट होईल। निवडणुकीचा कौल हा पूर्णपणे महायुतीच्या बाजूचा असेल। ह्यांनी प्रचारामध्ये जर उडी मारली असेल तर त्यांना तो नैतिक अधिकार होता, आता त्यांना काही नैतिक अधिकार राहिलेला नाही। काही नाही धाड टाकण्याचं, चुकीचे जे करत काही असतील ते काही गोष्टी होत असतील, परंतु तसं काही धाड वगैरे टाकलेलं नाही। काही गोष्टी ज्या सांगोल्यामध्ये घडलेल्या आहेत त्या सांगोल्यामध्ये सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांच्या घरात ऑफिसवर धाडी टाकलेल्या आहेत, त्यामुळे असं चुकीचं काही नाहीये। निवडणूक आयोग त्यांच्या पद्धतीनं काम करतो। ईव्हीएम मशीन सेफ आहे। जेव्हा ईव्हीएम मशीन मध्ये लोकसभेमध्ये यांच्या उमेदवारांना जास्त ताकद मिळाली होती, जास्त मतं मिळाली होती, तेव्हा ईव्हीएम मशीन योग्य होती आणि विधानसभेला यांच्या उमेदवारांना कमी मतं पडली आमच्या लाडक्या बहिणींमुळे, त्यामुळे ईव्हीएम मशीन लगेच चुकीची आहे। एका वेळेस एक निर्णय घ्यायचा आणि बोलायचा आणि दुसऱ्या वेळेस दुसरं बोलायचं हे योग्य नाही। मला कल्पना आहे, पण अशा पद्धतीने जर काही चुकीचं झालं असेल निश्चितपणे न्यायालयावर